सन्मती कॉलेजचे सर्व मान्यवर, वैशाली मॅडम, सगळा शिक्षक वर्ग, तांत्रिक शिक्षक वर्ग, सर्व कर्मचारी आणि आपण बहुसंख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी, या सगळ्यांना माझे अभिवादन. वाशिम सारख्या नवीन नुकत्याच जन्माला आलेल्या जिल्ह्यामध्ये असं कॉलेज असणं आणि अशा कॉलेजमध्ये आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं हे दोघांचंही भाग्य आहे. कारण शिक्षण संस्था काढून पैसे कमावणाऱ्या बऱ्याच संस्था असतात किंवा कमावलेला पैसा कुठे खर्च झाला हे दाखवण्यासाठी पण बरीच महाविद्यालये असतात. पण मला वाटतं एक सेवा म्हणून एखादी शिक्षण संस्था कोणी चालवत असतं तर त्याच्यासारखं दुसरं समाजकार्य नाही. आणि असं समाजकार्य मला वाटतं वैशाली मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत असं मला वाटतं. मी आता त्या रिमार्क बुक मध्ये लिहिताना पण हेच म्हटलं की अशा कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेता आहात, त्यांनी एक रोपटं लावलंय, त्याचं हळूहळू वृक्ष होतोय, त्यातून तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी बाहेर पडतील. पण कॉलेज उभं राहण्याच्या काळामधले तुम्ही विद्यार्थी आहात आणि हे जेव्हा कॉलेज उद्या मोठं होईल आणि बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही सांगाल की आम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तेव्हा आपसूक तुम्ही तुमचं नाव जेव्हा मोठं कराल तेव्हा कॉलेजचंही नाव मोठं होणार आहे. म्हणून आपलं नाव मोठं करण्याच्या मागे लागा. आज मी तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. त्यामुळे छोटासा माझा एक, मी आयुष्यात कुठपासून कुठपर्यंत गेलो हा छोटासा प्रवास तुम्हाला सांगतो. माझं गाव देवरुख. देवरुख म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे, त्याच्यामधले एक प्रमुख गाव आहे देवरुख. निसर्ग संपन्न गाव आहे. कोकण हा सगळ्यात निसर्ग संपन्न आहे, तुम्ही बघितलं असेल कोकण. पण जी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती इथे आहे तशीच कोकणामध्येही आहे. निसर्ग संपन्न देश असला, प्रदेश असला म्हणून तिथे काही आर्थिक सुबत्ता आहे अशातला भाग नाही, जी बऱ्याचशी पश्चिम महाराष्ट्रात आहे, तशी आमच्याकडेही आहे. तुमचा जो आज नोकऱ्यांचा प्रश्न आहे, जो शिक्षणाचा प्रश्न आहे, तो कोकणातही आहे. माझे वडील MSCB मध्ये कामाला होते. आम्ही 4 भावंड, घरात ते एकटे कमावते. त्यांच्या पाठी त्यांच्या बहिणी होत्या, त्यांचे भाऊ होते, त्यांचंही त्यांना करायचं होतं. या सगळ्यातून शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नव्हता आम्हा 4ही भावंडांसमोर. शिक्षण घेऊन नोकरी करणं हा आमच्याकडे प्रमुख उद्देश होता शिक्षण घेण्यामागचा. कारण नोकरी धंदा करणं ही मराठी माणसाच्या रक्तातली गोष्ट नाहीये. मी त्याला अजून खूप वर्ष जावी लागतील की नोकरी सोडून इतर काही व्यवसाय मराठी माणसाने करावे. आणि यासाठी मला वाटतं वैशाली मॅडम तुम्ही हातभार लावा की नोकरी ऐवजी इतर व्यवसायांकडे मुलांना जास्तीत जास्त कसं वळवता येईल. कारण ती आपली फार मोठी खंत आहे आपल्या देशाची. तर अशा वेळेस मी शिक्षण मनासारखं घेता येत नाही बऱ्याचदा. ते असं की मला घरच्यांनी सांगितलं की तू सायन्स घे, जे मला मराठी घ्यायचं होतं, कारण मराठी माझा अत्यंत आवडता विषय होता. मला मराठी घेऊन MA करायचं होतं, मला प्राध्यापक व्हायचं होतं. पण वडिलांनी सांगितलं की नाही, तू BSc हो. मी BSc झालो. BScचा मुळात अंगात कलागुण असल्यामुळे गाणं मला करायचं होतं, क्लासिकल गाणं करायचं होतं. ते गाणं नाही मला करता आलं. माझे आईवडील दोघेही उत्तम गात होते. त्यांच्यामुळे मला, पण त्यांचं असं होतं की अरे एवढा कुटुंबाचा भार आहे, मी कसा सगळा सांभाळू. तर तू लवकरात लवकर BSc हो, नोकरी लाग, जेणेकरून तुला पटकन कुठेतरी नोकरी मिळेल आणि माझ्या खांद्याला खांदा लावून तू चरितार्थ घरातला थोडा बहुत चालवू शकशील. मला पर्याय नव्हता. मी BSc झालो. पण BSc होता होता गाणं मी करत होतो, मला जमेल तसं. मी अभिनय करत होतो, कारण अभिनय ही माझी पहिली आवड आहे. गाणं ही माझी पहिली आवड आहे, जो छंद आहे. BSc करता करता BSc ला नापास झालो. लास्ट इयरला 2 विषय राहिले. घरात जाम दट्ट्या पडला. वडील म्हणाले जर शिकायचं नसेल तर बाहेर हो घराच्या.
अशी परिस्थिती नव्हती की आपण बाहेर जाऊन करणार काय, कारण ते काही मुंबई पुणे नाशिक थोडंच आहे. आपण त्या भागात राहूनच काही ना काहीतरी करायचं असेल तर कोकणामध्ये तशी कुठेही परिस्थिती नाहीये, किंवा देवरुखमध्ये तर अजिबातच नव्हते, कारण कोकणात तशा केमिकल फॅक्टरीज म्हणा किंवा काय म्हणतो आपण औद्योगिकरण झालेलं नाहीये त्या भागाचं तेवढं. त्यामुळे ते पण कठीण होतं. बीएससी झालो, बीएससी झाल्यानंतर आता काय करायचं, नोकरी कुठे मिळेना केमिकल फॅक्टरीमध्ये. नंतर मग आता काय करावं, म्हटलं बीएड करावं. मग बीएड केलं, बीएससी नंतर बीएड केलं 2 वर्षानंतर. ज्या वर्षी बीएड झालो त्याच वर्षी नेमके कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक घ्यायला सुरुवात झाली होती, 1,500 रुपये आणि 2,000 रुपये पगारावर. मग अशी मी परत 1.5 वर्ष नोकरी केली 2,000 रुपयावर. नंतर कोकण कॅप्सूल नावाच्या एका कंपनीमध्ये नोकरी केली 1,600 रुपयावर. आणि तिथून इतकी उद्विग्नता आली होती मनाला त्या काळामध्ये, इतकं नैराश्य आलं होतं की घरातनं बाहेर पडावंसं वाटत नसे, कुणाशी बोलू नये, कुठल्या नातेवाईकांशी बोलू नये, कारण प्रत्येक जण म्हणायचं अरे घरात बसून काय करतोयस, इतकं शिक्षण घेऊन कुठे नोकरी आहे तुला, काय करतोयस. पण अशा वेळेस माझ्या छंदाने मला साथ दिली होती. अशा वेळेस मी नाटक करत राहिलो होतो, अशा वेळेस मी एकांकिका स्पर्धा करायचो, एकपात्री स्पर्धा करायचो, अशा वेळेस मी वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घ्यायचो, त्यातून पैसे कमवायचो. असं करता करता 2000च्या एप्रिलची गोष्ट आहे, तेव्हा परीक्षा संपल्या होत्या आणि आता शाळेला सुट्टी लागणार होती. तर तेव्हा मला माझ्या काकांचा फोन आला मुंबईवरून. ते मुंबईला कुठल्या तरी कामासाठी गेले होते. तर ते म्हणाले की अरे इथे मला एक दिग्दर्शक भेटले विजय केनकरी नावाचे, जे नाटकाचं दिग्दर्शन करतात, तर तू त्यांच्याकडे त्यांना भेटायला ये, ते माझे मित्र आहेत चांगले. तर मी म्हटलं काका हो हे सगळं सोडून कसं येणार, मुंबईत तर हार्डली मी 2दा गेलो होतो फक्त. एकदा बीएडचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून गेलो होतो, आणि एकदा माझी एक लांबची आत्या होती तिच्याकडे मी गेलो होतो. तर म्हटलं मुंबईत मी 2दाच गेलोय, कोण ओळखीचं नाही पाळखीचं नाही, आपण कसं मुंबईत. तू म्हणाले ये तरी आपण बघू काहीतरी काय होतंय का. म्हणून मला दिवसही आठवतोय, ऑगस्टमध्ये 23 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईमध्ये मी गेलो. घरात फक्त माझ्याकडे स्पर्धा करून वगैरे साठवलेले असे 2,000 रुपये माझ्याकडे होते, ते घेऊन मी मुंबईत गेलो. काका म्हणजे माझ्या वडिलांचे आतेभाऊ, म्हणजे माझ्या वडिलांची ती सावत्र आत्या होती, म्हणजे तिचा तो मुलगा होता. त्यांची एक सख्खी बहीण होती जी झोपडपट्टीमध्ये राहायची पार्ल्याला. तर तिच्याकडे काका राहिले होते. मग मी तिच्याकडे गेलो. तिच्याकडे ती म्हणाली बाबा 2 वेळेचं तुला जेवायला मी घालेन, पण झोपायची व्यवस्था होऊ शकत नाही कारण माझ्या घरात एवढी माणसं आहेत. तर म्हटलं ठीक आहे, पण मी 15 दिवस म्हटलं तुझ्याकडे राहीन. आणि मग मी त्या विजय केनकरे नावाच्या गुरुस्थाला भेटलो. मग ते म्हणाले की बघ बाबा तू थोडा स्पॅन काढून ये, कारण मुंबईत खूप लोक येत असतात रोज ऍक्टर बनण्यासाठी. प्रत्येकाची डाळ शिजती असं नाही, तुझं नशीब बरं असेल तर तुझी डाळ शिजेल, नाहीतर तुला परत जावं लागेल, पण दिवस ठरवून घे. आज तू 23 ऑगस्टला मुंबईत आला आहेस, तर पुढच्या 23 ऑगस्ट 2002ला तुला इथून परत जायचंय, काम जर तुला नाही मिळालं तर. तर म्हटलं काय हरकत नाही, मी राहीन. मग त्या आत्याकडे 15 दिवस राहिलो. तिच्याकडे तर झोपायला पण जागा नसायची रात्रीची. मग आता म्हटलं काय करावं, कुठे जावं, कारण स्ट्रगल 2,000 रुपयेच घेऊन आलो होतो. त्या दरम्यान वडील पण आजारी पडले, पॅरालिसिसचा अटॅक केला त्यांना. ते पण सगळं फार त्रांगडं होऊन बसलं आयुष्यामध्ये. पाठच्या 2 बहिणी लग्नाच्या होत्या, भाऊ शिकत होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये छंद नाही जोपासता येत आपल्याला, अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे एक फार मोठी इच्छाशक्ती पाहिजे की मी करेन तर या क्षेत्रातच काहीतरी करून दाखवेन, आणि इतकी स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे, त्याच्या जीवावरच आपण काहीतरी करू शकतो. लक्षात घ्या, हे जमलं तर हे, नाही जमलं तर ते करू शकतो, ते नाही जमलं तर ते करू शकतो, असे ऑप्शनच ठेवायचे नाहीत फार. त्याच्याशिवाय 100% प्रयत्न लागत नाहीत कामाला. 100% माणूस प्रयत्न करत नाही. मी जेव्हा आलो तेव्हा सुदैवाने माझा एक मित्र होता TYBSC ला माझ्या बरोबर, विश्वनाथ धावडे नावाचा. त्याची एक दादरला रूम होती चाळीमध्ये, 10 बाय 12ची रूम होती. त्याच्यामध्ये 10 जण ऑलरेडी राहत होते. तर मला नंबर मिळाला त्याचा, आणि मी त्याला फोन केला. म्हटलं असं आहे, तुझ्याकडे येऊ का राहायला, मी माझी अशी गोची झाली जरा. तो म्हटला ये बाबा राहायला, 10 जण राहतात त्यात तू पण राहा, जागा होईल तशी. मग त्या रूम मध्ये मी जेव्हा गेलो
असा रात्रीचा गेलो मी तिकडे, तर म्हणाले वळकटी वगैरे घेऊन ये, आणि आतमध्ये लिटरली झोपायला जागा नव्हती, कारण सगळे लोक झोपलेले होते आत. ते पण असेच कुठून कुठून आलेले, काही बुलढाण्यावरून आलेले होते, काही चंद्रपूरचे लोक होते, काही कोकणात आलेले होते, 10 लोकांपैकी असे लोक त्याच्या ठिकाणी होते. मला अक्षरशः वरांड्यात झोपायला लागलं, आणि खूपदा मला वरांड्यात झोपायला लागले पुढे. तिथे मी अशी 4 वर्ष काढली. मला पहिलं नाटक मिळालं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी डिसेंबरमध्ये 2001च्या. ते नाटक सुद्धा मला सुदैवाने मिळाले. त्याची एक वेगळी स्टोरी घडली. परेश मोकाशी, हरिश्चंद्राची फॅक्टरी बघितलं तुम्ही सिनेमा? हरिश्चंद्राच्या फॅक्टरीचा दिग्दर्शक, त्यात मीही काम केले हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमध्ये. तर त्या नाटकाचा दिग्दर्शक मी अनायसे त्याला भेटायला गेलो होतो. त्याची ओळख ना पाळख ना, त्याची एक नाटक रत्नागिरीत आलं होतं, ती ओळख त्याची होती. म्हटलं अरे मी रत्नागिरीत तुला भेटलो होतो. तर म्हणाला हो का, भेटला होतास का? अच्छा अच्छा, बरोबर, काय काम आहे तुझं? तर म्हटलं असं असं मी स्ट्रगलसाठी आलो, मला नाटकात काम करायचंय. तो म्हणाला की अरे कास्टिंग झालंय माझ्या नाटकाचं सगळं, 2 दिवस आधी आला असतास तर तुला काम मिळालं असतं. म्हटलं अरे देवा, इथे पण म्हटलं नशीब फोल ठरतंय की काय. पण मी म्हटलं अरे तुझ्या नाटकाच्या तालमीला येत राहू का मी? तो म्हणला ये, काही काम नसेल तेव्हा येत जा. नाटकाच्या मी तालमीला जायचो. मी सलग 15 दिवस तालमीला गेलो. सकाळी 9ची तालीम असायची, 10 वाजता चहा यायचा. मी चहाची वेळ झाली की निघून जायचो तिकडून. दुपारी जेवणाची वेळ झाली त्यांची की मी निघून जायचो. तर हे परीक्षा लक्षात आली 4 दिवसांनी. तो म्हणला हे बघ, तू माझ्या कुटुंबाचाच भाग आहेस, आणि तुमच्यासारख्या स्ट्रगलर लोकांची काय अवस्था असते मला माहितीये. तुझ्याविषयी सहानुभूती आहे असं म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून तू माझा चहा आणि माझं जेवण तू जेवू शकतोस. सकाळच्या चहा आणि दुपारच्या जेवणाचा प्रश्न सुटला. 400 रुपयेचा डबा लावला होता मी. संध्याकाळचं जेवण जेवायचो मी फक्त. ज्या दिवशी तालीम नव्हती त्या नसायची त्या दिवशी दिवसभर मी चुरमुरे आणि चणे खायचो, आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता जाऊन जेवायचो. कारण घरी मागण्यासारखी परिस्थिती नव्हती ना. वडिलांकडे कुठल्या तोंडाने मागणार मी मला पैसे द्या म्हणून. तर असं झालं. आणि गंमत अशी झाली, त्या नाटकामध्ये व्ही सीताराम नावाचं एक कॅरेक्टर होतं, नाटकाचा दिग्दर्शक. त्याचं एक काम करत होता गावंडे नावाचा माणूस. तर गावंडे 5 डिसेंबरला नाटकाचं ओपनिंग होतं, आणि 20 नोव्हेंबरला त्याचं एक शूटिंग राहिलं होतं. म्हणून त्याला सांगितलं दिग्दर्शकाने की काही करून तुला शूटिंगला यायला लागेल. परेशला म्हणलं अरे मी नाही पहिला प्रयोग करू शकत, कारण माझं असं शूटिंग आलंय जे मी पहिलंच करत होतो, आणि ते मी जात राहिल्यामुळे त्या तालमीला ते मला नाटक मिळालं. परेश म्हणला तू जा, तुझं शूटिंग संपून ये, वैभव मागले इथे काम करेल. ते नाटक मिळालं. त्या नाटकाचे 550 प्रयोग झाले, आणि ते सगळे प्रयोग मी केले, आणि त्याच्यामुळे मला स्थिरस्थावर होता आलं मुंबईमध्ये. 1 वर्षामध्ये त्या नाटकाचे जवळपास 250 प्रयोग झाले. म्हणून मी परत गावी जाण्याचा माझा जो मला विजय केंकरेंनी सांगितलं होतं की परत गावी जायचे, ते मी जाऊ शकलो नाही. आणि त्या साठवलेल्या पैशातून परत मी घरी पण मदत करू शकलो वडिलांना. त्यातून लग्नाची त्याच्यानंतर संगीत लग्न कल्लोळ नावाचं परेश मोकाशीचंच नाटक केलं. त्या नाटकासाठी मला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला त्या वर्षीचं झी गौरवचं. त्याच्यामुळे ऍक्टर म्हणून एस्टॅब्लिश झालो. त्यानंतर एकडाव भटाचं नाटक आलं, त्याच्यात परत मला अवॉर्ड मिळालं, पुन्हा ऍक्टर म्हणून सिद्ध झालो. मग नंतर घडलंय बिघडलंय मालिका चालू होती. नंतर मालवणी डेज नावाची मालिका तुमच्या लक्षात असेल तर ती चालू होती. कॉमेडी एक्सप्रेस मध्ये काम केलं. मीन टाइम 2-3 सिनेमे पण केले होते. मग महेश मांजरेकरांशी ओळख झाली. मग शिक्षणाच्या आईचा घो, लालबाग परळ मध्ये काम केलं. फक्त लढ म्हणामध्ये काम केलं. नुसतं कॉमेडी नाही तर सिरियस पण काम मला मांजरेकरांनी दिलं. त्यांच्या फक्त लढ म्हणामध्ये एक व्हिलन साकारता आला, त्यांच्यामुळे काकस्पर्शमध्ये एक व्हिलन साकारता आला. त्यानंतर फूबाई फू दरम्यान चालू होतं. फूबाई फू मुळे अखंड महाराष्ट्रामध्ये ओळख झाली. माझ्या अंगी असणाऱ्या जे काही टॅलेंट होतं ते एका बंचच्या स्वरूपामध्ये मला लोकांना दाखवता आलं. त्यातून फूबाई फू सगळं हिट झालं. आणि असं करता करता आता 3 नाटकं माझी चालू आहेत. त्याच्यापैकी करून गेलो गाव नावाचं एक नाटक चालू आहे. पांडगो इलोरो बैलो चालू आहे. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांड्यांचं चालू आहे. ही मालिका चालू आहे. पक्के शेजारी चालू आहे. आणि आता या दरम्यान टाइमपास आला जो पुन्हा फूबाई फू सारखा घराघरेमध्ये पोहोचला. आणि नया है वह असं मी म्हटलं, पण तुम्ही तुमच्यासारख्या मुलांसमोर ह्या गोष्टी शेअर करताना फार मजा येते. कारण तुम्ही ज्या खुर्चीत बसला आहात त्या खुर्चीमध्ये मी कधीतरी बसलो होतो. तुमच्यासारखा टाय लावला होता, गळ्यात आयडेंटिटी कार्ड घातलं होतं, मजा केली होती, गंमत केली होती.
हे आत्ता जे तुमचं वय आहे हे ऐकण्याचं पण आहे आणि न ऐकण्याचं पण आहे. तुम्हाला फार तात्विक गोष्टी कोणी सांगायला लागले की तुम्हाला कंटाळा येतो, हा माहितीच आहे. हे तुमचं सुरू होतं. या वयातून मी सुद्धा गेलोय. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या जी मला अत्यंत प्रामुख्याने सांगायची आहे. बाळांनो, देश तुमच्या खांद्यावर आहे हे सगळेच सांगतात. देश फार लांब राहिला, तो खांद्यावर घेऊ किंवा न घेऊ या नंतरची गोष्ट आहे. स्वतःच ओझं तरी स्वतःच्या खांद्यावर घ्याच. ते कुणावरही टाकू नका. तुम्हाला आत्ता कळलंय ना की आत्ता मी काही काम करू शकतो, तर शिक्षण घेता घेता काम सुरू करा. जेवढ्यात लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल तेवढ्या लवकर तुम्हाला आयुष्य कळायला सुरुवात होईल. पैसा काय असतो हे कळायला सुरुवात होईल. पैसा कसा कमवावा लागतो हे कळायला सुरुवात होईल. आणि तुमच्यासाठी कोणी काहीतरी करतंय याचं भान सतत ठेवा आणि त्याचे ऋण मानत राहा आयुष्यभर. सगळ्याच कॉलेजच्या स्टुडंट्सना मी एक गोष्ट सांगत असतो की आज देशाला सगळ्यात जास्त गरज आहे ती विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक माणसाला शिस्त असण्याची. आपल्या देशातल्या बहुसंख्य जवळपास 99% लोकांना शिस्तच नाहीये. म्हणजे आज मी परदेशात जाऊन येतो, अमेरिकेत जाऊन येतो, लंडनला जाऊन येतो, तर मी तिकडचं फार गुणगान गात असतो. तिकडे बघा रस्त्यावर एक कागद नसतो, तिकडे बघा रस्त्यावर कोणी थुंकत नाही, तिकडे बघा सार्वजनिक ठिकाणी कोणी सार्वजनिक शिस्तीचा कोणी भंग करत नाही, तिथे बसमध्ये लाईनीत चढतात, ट्रेनमधनं लाईनीत उतरतात. हे आपण इथे येऊन गुणगान गातो, पण माझ्या देशातून मी हे करत नाही ही सगळ्यात मोठी खंतेची बाब आहे. तिकडे रस्त्यावर कचरा टाकत नाही याचा अर्थ तिथे प्रत्येक नागरिकाला माहिती असतं की सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण मी करायची नाहीये. मी चॉकलेट खाल्लं तर त्याचा रॅपर माझ्या खिशात मी ठेवायला पाहिजे आणि तो घरी जाऊन कचरा कुंडीमध्ये टाकला पाहिजे. मी गुटखा, पान, तंबाखू काही खात असेल तर ते मी माझ्या घरात जाऊन करायला पाहिजे. मी ते रस्त्यावर खाऊन थुंकायचं नाहीये. तर या सगळ्या ज्या वैयक्तिक शिस्त पालनाच्या गोष्टी आहेत, ही शिस्त तुम्हाला लागल्याशिवाय देशाला शिस्त लागणार नाहीये. ही शिस्त मला लागल्याशिवाय ही शिस्त देशाला लागणार नाहीये. तर या साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, परेश मोकाशी हा माझ्यासाठी आदर्श गुरु आहे. एक आपण कुठेतरी आदर्श असतो, एक आयडॉल असतो माझ्या समोर. परेश मोकाशी आज दादरमध्ये शारदाश्रम सारख्या ठिकाणी राहतो, ज्याचं आज 2300 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. त्याची किंमत आज जवळपास 6 ते 7 कोटी रुपये. पण तो माणूस जर बघाल तर लेंग्यात आणि फक्त शर्ट मध्ये असतो. शर्टच्या बाह्या उसवलेल्या आहेत. हे काही कौतुक नाहीये, पण त्याची राहण्याची स्टाईल आहे. ही झाली त्याची राहण्याची स्टाईल. हॉटेलमध्ये ग्लास मधलं पाणी जेवढं हवंय तेवढंच पितो. म्हणजे मला 1 ग्लास पाणी हवंय तर तो वेटर समजा पाणी घालायला आला तर तो पाणी घेत नाही त्याच्यामध्ये. तो म्हणतो मी पाणी टाकून जातो ना, ते पाणी तो फेकूनच देतो. हॉटेलमध्ये स्वतःला हवंय तेवढंच पाणी तो मागून घेतो. एवढं पाणी एवढंच बस, त्याच्यावर भरायचा नाही ग्लास. तो फुटपाथवरनं चालतो, तो रस्त्यावरनं चालत नाही. तो म्हणतो रोडवरनं जाण्याचा अधिकार पहिला वाहनांचा आहे. नागरिकांसाठी फुटपाथ असतात, त्याच्यावर चालायचं. बस मधून तो पाठवूनच चढतो आणि पुढूनच उतरतो. तो पाठवूनच चढतो आणि पाठवूनच उतरतोय असं करत नाही. हा वैयक्तिक शिस्तीचा भाग आहे. पाणी आपल्याला हवंय तेवढंच आपण वापरलं पाहिजे. हे आपल्याला कोणी शिकवलेलंच नसतं. हे आत्तापासून स्वतःला शिकवा, मग तुम्ही पुढच्या जाऊन तुमच्या पिढीला शिकवाल. हा वैयक्तिक शिस्तीचा भाग आहे. सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर मोठ्याने बोलायचं नसतं. हा इथिक्सचा भाग आहे, हा एटिकेट्सचा भाग आहे. आपण एसटीत जवळपास सगळ्यांना ऐकायला जायला अशा थाटात बोलत असतो, गाणी लावतो मोठमोठ्याने. हा सार्वजनिक शांतता भंग न करण्याचा एटिकेट्सचा भाग आहे. हे आत्तापासूनच आपण आपल्यामध्ये रुजवून घेऊया. म्हणजे मग तुमची पिढी, तुमच्या नंतरची जी पिढी, तुमची जी मुलं आहेत ती अधिक शिस्तप्रिय होतील आणि हा देश शिस्तप्रिय होईल. आज आपण जी देशाची वाट लावतो ज्या पद्धतीने, आज आपल्याकडे नद्यांच्या प्रदूषणाचा जो प्रश्न आहे, आज आपल्याकडे एकूणच प्रदूषणाचा जो प्रश्न आहे, आज पर्यावरणाचा प्रश्न आहे, याच्याविषयी आपण सजग नाही आहोत. ते सजग होणं म्हणजेच देश मोठा करणं आहे. आणि या अर्थाने म्हणतोय की माझा देश तुमच्या खांद्यावर आहे.
या अर्थाने म्हणतोय की माझा देश तुमच्यामुळे प्रगत होणार आहे किंवा प्रगत होतो आहे. तुम्ही नुसतं शिक्षण घेऊन परदेशी जाऊन नोकरी करणं हा प्रगतीचा भाग नाहीये, किंवा तुम्ही जाऊन शहरांमध्ये जाऊन पैसा कमवणं हा भाग नाहीये प्रगतीचा. तुम्हाला वैयक्तिक शिस्त पालन किती आहे माझ्या देशातल्या नागरिकांना, हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. फॉरेन मध्ये माझ्या समोर जर कोणी फोटो काढत असेल तर मधून कोणी माणूस जात नाही, तिकडचे ते तुमचा फोटो काढेपर्यंत थांबून राहतात तिथे तुमच्या समोर. इथे ते मधून जात नाहीत, किंवा ते मधून चुकून गेले तर ते 3दा सॉरी म्हणतात की मी तुमचा प्लेजर गमावला फोटो काढण्याचा. हे त्यांच्या मनात खंत असते. आज साध्या साध्या गोष्टींसाठी आपल्याकडे खंत नाहीये कोणाबद्दल. तर माणूस म्हणून तुम्ही जगत असता, किंवा माणूस म्हणून मला कोणीतरी रिस्पेक्ट करावा असं तुमचं म्हणणं असतं, त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा माणसाला रिस्पेक्ट देऊन जगलं पाहिजे. माझ्या इतका समोरचा माणूसही तितकाच महत्वाचा आहे. हे करून जर तुम्ही तुमचं आयुष्य छान पद्धतीने सजवू शकलात तर याचा फायदा तुम्हाला होईल, समाजाला होईल, देशाला होईल, आणि आपसुकच आपल्या देशाचं नाव मोठं होईल. धन्यवाद. आज तुमच्या समोर मनोरंजन काय करायचं हा एक प्रश्न आहे. कारण एकट्याने काय मनोरंजन करणार मी तुमचं, हा एक प्रश्न आहे. पण मी टाइमपास मधले ते डायलॉग म्हणून दाखवतो तुम्हाला. माझ्या समोर तो दगडू येतो आणि तो कडीचा टुकटुक असा आवाज करतो. त्यावर मी दरवाजा उघडून असं म्हणतो त्याला, दरवाजाच्या कडीचा टुकटुक असा आवाज येऊ नये असे पत्रक छापून तुम्हा पेपरवाल्यांमध्ये वाटत फिरू का आता मी? जाने दो नया है वह, क्या नया है वह? नाही तो पेपर गलपटला. काय पेपर गलपटला? काय रे हे तुझी भाषा? नहीं नया है वो, क्या नया है वो? मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है? मैं उसके भाषा के बारे में बोल रहा है, उच्चार के बारे में बोल रहा है. किती पेपर घाण केलाय रे हा? अस्वच्छ. नया है वो, फिर नया है वो. थँक्यू, धन्यवाद.